पाट्या बदलल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलनं हा मुद्दा हाताळू असं उपमहापौर म्हणतात। असं आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार। खरं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा विषय आपण मार्गी लावला होता आणि महानगरपालिकेला तसे आदेश दिले होते। दुर्दैवाने सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचं सरकार पडलं आणि त्यानंतर आलेलं प्रशासन आणि सरकार हे सगळे झोपी गेले होते आणि आता त्यांना जाग आलेली आहे। ते झोपी गेलेले जागा झालेलं आहे। आज तुम्हाला माहिती आहे की या मुंबई शहरामध्ये 5000 दुकानांना मराठी पाट्या नाही आहेत। त्याच्याबद्दल काय करणार आहात? या महाराष्ट्राची राजधानी मुंबई असं आम्ही म्हणतो आणि कायद्यात तरतूद असताना मराठी पाटी लावणं ती देखील लावलेली नाही आहे। त्यामुळे यांना उशिरा जाग आलेली आहे। ठीक आहे, उशिरा आली असेल तरी पण या शहराची गरज म्हणून, महाराष्ट्राची अस्मिता म्हणून मराठी पाट्या लागल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे। ही भूमिका शिवसेनेने सर्वप्रथम घेतलेली आहे। शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ अशा संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि सत्तेमध्ये सध्या त्यांची शिवसेना आहे। आता सत्तेत असलेली माणसं जर दादागिरी करायला लागली तर मग कायदा आणि सुव्यवस्था काय होणार आहे या शहराचं त्याचा आपण विचार करा। पण तेच जे उपमहापौर हे म्हणतात त्या उपमहापौरांनी एकदा खंत बोलून 2 दिवसापूर्वी दाखवली की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, कुठेही सोबत घेतलं जात नाही। दोघांचे खटके सत्ताधाऱ्यांचे सातत्यानं समोर येतात। असं आहे की तुझं माझं जमेना आणि माझ्या वाचून करमेना अशी त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांना नाराजी आणि जवळ येऊन पुन्हा एकमेकाचं कौतुक करायलाच लागतं। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आदित्यजींनी IB बोर्डचा पुढाकार घेतला आणि मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये IB बोर्ड लागू केलं काही शाळांमध्ये। पण आता सत्ताधारी IB बोर्ड बंद करण्याच्या दिशेनं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की खर्च फार जास्त आहे, IB बोर्ड परवडत नाही आहे आणि विद्यार्थ्यांना ते प्रत्येक जमतही नाही आहे। असं आहे की मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे की या शहरामध्ये प्राथमिक शिक्षण देणं, तर काळानुरूप बदलणं गरजेचं आहे। जेव्हा मराठी माध्यमातून आपण देत होतो, हिंदी उर्दू या सगळ्या भाषातून देत होतो, आता काळाची गरज जर IB बोर्ड असेल तर ते महानगरपालिकेने स्वीकारून ती शिक्षण देणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की IB बोर्ड जरी आपण महापालिकेत केलं असेल तरी 100% मराठी भाषा ही त्या ठिकाणी आपण सक्तीची केली होती। त्यामुळे मला माहीत नाही की सत्ताधाऱ्यांच्या पोटात का दुखतंय, पण आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेलं IB बोर्ड म्हणून ते बंद करायचं आहे की लोकांना खरोखर आवश्यक आहे आणि तरी देखील आपण ते बंद करणार आहोत। आज आपण खर्चाच्या गोष्टी करता, अहो त्या मुंबई शहरातल्या ब्युटिफिकेशनवरती जे खर्च केलेत ना ते असे नुसते उधळलेत। त्याची जरी चौकशी केली ना, ते पैसे जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर वसूल करून जर खर्च केले तरी IB बोर्डचा खर्च देखील। तुम्ही एकीकडे म्हणताय की उधळपट्टी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, दुसरीकडे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत संदर्भात वक्तव्य केल्यानंतर अनेक मंत्र्यांनी EV गाड्या विकत घेतलेल्या आहेत। EV गाड्यांची कॉस्टही तेवढी महाग आहे। EV गाड्या विकत घेतल्या, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे आता EV गाड्या स्वस्त करायला पाहिजेत। ट्रान्सपोर्टचे दर जे आहेत, पब्लिक तिकीट आहेत ती कमी करायला पाहिजे। सगळ्या गोष्टी जर केल्या सरकारने तर साहजिकच लोक इलेक्ट्रिक गाड्या वापरतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतील, त्यामुळे पैशाची बचत होईल। सर, ये बात हिंदी में जानना चाहेंगे कि मराठी पार्टी को लेकर काफ़ी दिनों से जो है वो सत्ताधारी जो शिवसेना है वो आक्रामक होते हुए नजर आ रही है। उनका ये कहना है कि मराठी पार्टी का मुद्दा अगर उन्होंने नहीं माना दुकानदारों ने तो शिवसेना स्टाइल से उत्तर दिया जाएगा। एक बात तो सही है कि शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे जी जब CM थे तब इस विषय को लेकर उन्होंने कार्रवाई करने के आदेश दिए थे। उसके बाद जो सरकार आया उसने उसके ऊपर किसी तरह की कार्रवाई नहीं की। प्रशासक जो आए मुंबई महानगरपालिका ने उन्होंने कुछ कहीं नहीं किया और आज ये सोए हुए जाग गए। मुझे यही कहना है कि मुंबई शहर में 5000 ऐसे दुकान हैं जिसमें मराठी पाटियाँ नहीं है। ये मुझे लगता है कि कोई महाराष्ट्र के लिए भूषणावा नहीं है, मुंबई के लिए भूषणावा नहीं है। अगर ठीक है, देर से अगर उनको अगर सोच आई है तो उसकी अमलबजावनी होनी चाहिए। यही कहेंगे कि जो सोए थे वो अभी जाग उठे हैं। इससे पहले भी नियम जो है वो मराठी पार्टी को लेकर किए हुए नजर आते हैं, लेकिन इम्प्लीमेंट कहीं ना कहीं नजर नहीं हो रहा है। तो इसकी इम्प्लीमेंट करना ये प्रशासन की जिम्मेदारी है और सत्ता पक्ष में जो है उन सारे लोगों ने प्रशासन से करके लेना चाहिए, उनकी जिम्मेदारी है वो। ये शिवसेना स्टाइल क्या है, क्योंकि आप भी बोलते हैं कि शिवसेना की स्टाइल है, शिवसेना शिंदे गुट की तरफ से भी कहा जाता है कि शिवसेना स्टाइल से उत्तर दिया जाएगा। मुझे लगता है कि सत्ता में जो है वो स्टाइल नहीं बताते, वो प्रशासन उनके हाथ में होता है, प्रशासन की ओर से काम किया जाता है।
ये स्टाइल है तो फिर आप विपक्ष में काम करना चाहिए। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।